हॅलो मित्रांनो, आपण परत आपल्या सेकंड व्लॉग मध्ये आलेलो आहोत. ह्याला खरं तर ना पतंग उडवता येत नाही, उगाच आपलं गजब बेइज्जती है. दिवस रात्र ग्लायडिंग मध्ये मेहनत करतो. ह्याच्यासाठी 1 लाख व्हायलाच पाहिजे. अरे बाबा, आणि त्याचा भाऊ तिथं आसरी पकडून थांबलेला आहे. तुम्ही बघू शकता, जर्किंग घातलेला आहे त्याने. तर आपण जाणार आहोत आमच्या मित्राकडं. आपण बघू शकता, आपण आमच्या मित्राकडे जवळ येत आहेत. अरे पण तू पतंग 4 दिवस झाले तुम्ही कंटिन्यू ग्लायडिंग मध्ये आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना काय संदेश देताल? पोरांना म्हणतो आम्ही पतंग उडवायला शिकवतो आणि स्वतः त्यांची पतंग घेऊन मज्जा करत बसतो. हे बघा, याने काय केले, पोरांची पतंग घेऊन आता स्वतः उडवत बसलाय. वैयक्तिक पतंग आणत नाही, लोकांचे पतंगी लुटतो. हो, सध्या बोलायच्या मूड मध्ये नाहीयेत भाऊ, सध्या रागवलेत. भाऊला आता खूप काय काय बोललेलो आहे मी. भाऊ फक्त एकदा बाय बोला पब्लिकला. बाय बाय. समझ रहे हो ना. बाय. पण भाऊने असा बोललेला आहे, खूप जीवावर आलेला आहे भाऊला बोलायचं. फिरायचं पायात 20-25 प्रकारचे मांजे अडकते. 20-25 प्रकारचे मांजे पायात अडकतील याची सूचना भाऊंनी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता, हे ग्लायडिंग मधले आतंकवादी आहेत सध्या. हो, सगळ्यांचा लीडर आहे आणि त्याचा राईट हँड आहे. हो, काय करतो, एका बुक्की समोरच्यांना बेहोश पाडतो. जर बेहोश नाही पडला तर अंगावर बसतो. हो मित्र, हो, सगळ्यांना गाणे ऐकून ऐकून मारून टाकतो. अर्धा जीव निम्मा गाण्यामध्ये घालून टाकतो. एवढे गाणे म्हणतो. तोबा थारा मूड खराब कर दी. फ्री फायर तू कधी पण खेळशील, पण पतंग तुला तुझ्या भावासारखी उडवता येणार नाही एवढी. अच्छा, हमको सिखा रिया. हो, जो बंदा आहे तो काळे प्रदर्शन मधला जाने मान. तुम्ही ह्याला बघू शकता, हे रॅपर पेपर आहे. गजब बेइज्जती है. अरे काय फुल लाईव्ह मध्ये तुझी इज्जत काढतो. ते होते माझ्या मित्राच्या ऑपोजिट मध्ये गेले, काय म्हणत, तुटले हातपाय. मोड बिमोड दाखवते का काय? बघू शकता, ग्लायडिंग सेंटर मध्ये सस्ता तलाव आहे. या तलावाचं नाव सस्ता तलाव आहे. तुम्हाला जर पोहायला शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच या तलावाला भेट द्या. अर्धे निम्मे झाडीने घेरलेला आहे. जर तुम्ही पोहायला शिकायचं असेल, तर तुम्ही इथं येऊ शकता. बघू शकता, हे आहेत आदित्य भाऊ. आदित्य भाऊंबरोबर आज आम्ही आहेत. भाऊंचे 4 ब्रांचेस, 4, ते पण फक्त ग्लायडिंग मध्ये. ग्लायडिंगच्या बाहेर जाताल तर कुठं भेटणार पण नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण ग्लायडिंग मध्ये तुम्हाला जर फेमस व्हायचं असेल, चांगली पतंग उडवायला शिकायचं असेल, तर नक्कीच आदित्य भाऊंच्या क्लासवर भेट द्या. धन्यवाद. तुम्ही बघू शकता, आमच्या भावाची पतंग खूप लांबपर्यंत उडलेली आहे. काय करतोय विश्वराज? हो, आहे आपला भाऊ. तुम्ही ह्याला बघू शकता. क्लासेस बिसेस आहेत का पतंग उडवायचे? जोरात बोल ना मग. असन तर कुठे त्यांची ब्रांच कुठं आहे? ग्लायडिंग सेंटर मध्ये. ओ माय गॉड. तर तुम्ही किती वाजता क्लास घेताल? 4 ब्रांच आहे. पश्चिम ग्लायडिंग सेंटर, उत्तर ग्लायडिंग सेंटर, पूर्व ग्लायडिंग सेंटर. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. क्लासेसची फी किती आहे भाऊ? भाई मोजून 5 रुपये. 5 रुपये. कोई तरीका है भीख मांगने का? भाऊ 5 रुपये मध्ये एवढी क्वालिटी पतंग उडवायला शिकणार. पेज कसा घ्यायचा, मांजा कसा धरायचा, सगळं कण बांधण्यापासून ते पतंग उडवण्यापर्यंत सगळं शिकवणार. टेंशन नहीं लेने का, आपण है ना. तुम्ही टोटल किती टुर्नामेंट खेळलेले आहेत आतापर्यंत? ग्लायडिंग मध्ये 200-500 टुर्नामेंट खेळलो. परत गेली त्याची पतंग तिकडे लाईव्ह कॅमेरा. त्या पोराची पतंग कापलेली आहे अशा प्रमाणे.
तुम्ही बघू शकता 2 वेळा आमच्या भावाने भाऊ एवढं चांगली पतंग उडवतो. भाऊचे क्लासेस पण आहे. आदित्य आई काय ते काय हे जे काय मी डायरेक्ट ग्लायडिंग सेंटर मध्ये येऊन चौकशी करू शकता. सगळ्या कोणत्या पण लोकांना भेटलं की गप घरी जायचं. नाही क्लास भेटला तर तुम्ही गप घरी जावा. गप गुणाने शांत पोरांसारखं घरी जावा. ग्लायडिंग मध्ये घरी गेल्यावर फोन करा 8090480904 पर कॉल करो और जानकारी प्राप्त करो. अधिक जानकारी के लिए पेटीएम करो. अधिक जानकारी के लिए भावनी संदेश दिलेला आहे. अधिक जानकारी के लिए पहिले पेटीएम करो. मांजा सापडलंय. काय करतोय पण एवढ्या मांजाचं. माझा मित्र फुल टफ टू टफ द्यायला लागले बारक्या पोरांना. असं मॅन चेंज झालेला आहे तशाप्रमाणे. मित्रांनो आता आम्ही घरी चाललो. हे बघा हे असले हे बालचट प्रजाती सगळे आता मिळून घरी चालल्यात. ह्या व्लॉग साठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ए बोला रे तुम्ही पण. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ए ते दुसरा आधी मानव कुठे रे. अरे पुढे आधी मानव ए लाईक कर म्हणतात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो भाऊ स्वतःला पापाची परी समजतोय पण हो खरं तर काय माहित. ह्याला बघितलं त्याला फ्री फायरचा हॅकर आठवतोय. तुला करायचंय काय जास्त मुवमेंट करून दाखवत आहे का तू. हो जो आहे ह्याचं 999+ गेलेला आहे. हो सध्या कस्टम मध्ये आहे. हे बघा जागेवर थांबले परेड करतोय. हो तर तुम्हाला आता बाय बोलून दाखवणार आहे. बोल रे. बाय मित्रांनो, भेटू तिसऱ्या ब्लॉग मध्ये.